नमस्कार रसिक हो. हरिमय प्रस्तुत करोना कुछ कुछ करोना कुछ कुछ या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. मिळालेल्या या रिकाम्या वेळेतून आपण आपली मनस्थिती छान ठेवूया यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न. प्रथेप्रमाणे प्रथम शुभारंभी ईशस्तवन हे हवेच. विघ्नहर्त्या गणेशाला विनम्र आवाहन करून मां शक्तीलाही वंदन करूया. नमो नमो दुर्गे नमो नमो दुर्गे नमो नमो दुर्गे नमो 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 दुर्गे सुखकरणी नमो नमो अम्बे दुखहरणी निराकार है ज्योति तुम्हारी तीनों लोक फैली उजियारी शशि ललाट मुख महाविशाल नेत्र लाल भृगुदीप कराल रूप मात को अधिक सुहावे दर्श करत जन अति सुख पावे नमो नमो. याची मूळ संकल्पना भावी डेंटिस्ट जान्हवीची आणि याला संमती दिली आम्ही दोघांनी आणि हा उचलून धरली तुम्ही साऱ्यांनी. आपण साऱ्यांनी उचलून धरलेली ही कल्पना आणि हा सुरू झालेला कार्यक्रम यामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. आमच्यातील ज्येष्ठ माझे आजी आजोबा नियमित देवाची प्रार्थना करतात. आज देशावर जे संकट आलंय त्याचं निवारण व्हावं म्हणून ते आजही देवाला प्रार्थना करीत आहेत. हरिणं कमण्डलु पद्मक्रयेन शङ्कर चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. औदुम्बरकल्पवृक्षः कामधेनुः सङ्गमः चिन्तामणिर्गोपालो श्वेताया रघुनन्दन द्वापरे रामकृष्णं च कलौ श्रीपादस्य गुरुदेव श्री गुरु दत्ता जय भगवंता ते मन विष्णु नकरी आता श्री गुरु दत्ता सोरे द्विजासी भरिता मनसे कळकळले कळकळो आता श्री गुरु दत्ता पोट शोळाने विजतड पडता कळकळले कळकळो आता श्री गुरु दत्ता श्री गुरु दत्ता ते मन होकी उदासी आता श्री गुरु दत्ता सतीपती मलता कपळाती ते मन आता श्री गुरु दत्ता श्री गुरु दत्ता करुणा श्रीपाद श्री वल्लभ नरहरी तारी तारी मजला दयाळा तारी तारी मजला. शमलो मी या प्रपंचधामी आलो शरण तुला करता आटा आटी प्रपंच दिसतो मिथ्यत्व दयाळा दिसतो मिथ्यत्व मनोनी भजन तुझे मग देवा भाचे सत्यत्व. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी तारी तारी मजला दयाळा तारी तारी मजला. शमलो मी या प्रपंचधामी आलो शरण तुला नाते नभते हंस परात्म भारत नायक लीन तुझे पायी. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी तारी तारी मजला. प्रपंच दिसतो मिथ्यत्व दयाळा दिसतो मिथ्यत्व मनोनी भजन तुझे मग देवा भाचे सत्यत्व. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी तारी तारी मजला दयाळा तारी तारी मजला. शमलो मी या प्रपंचधामी आलो शरण तुला नाते नभते
करशी उदार मन दयाळा करशी उदार मन. हंस परात्म भारत नायक लीन तुझे पायी श्रीपाद श्री वल्लभ नरहरी तारी तारी मजला दयाळा तारी तारी मजला. शमलवणीया प्रपंचगामी आलो संधुना अपराध क्षमा आता केला पाहिजे गुन्हा केला पाहिजे अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे नकळेची टाळ विणा वाजला कैचा गुल्हा वाजला कैचा अस्ताव्यस्त पडेना गेला बनतैसा अपराध क्षमा आता केला म्हणा. हे करोनाचं संकट आलेलं आहे ते भेस होते पूर्ण बाळाचा वेळ सुकट ठेव सगळ्यांचं रक्षण सर्वांचं रक्षण कर. श्री मंदारी सागंत परदेवताभ्यो नमः. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तुळजा माता कुलदेवताभ्यो नमः. श्री सीतारामचंद्र देवताभ्यो नमः. श्री मारुती महाराजताभ्यो नमः. श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी देवताभ्यो नमः. श्री पांडुरंग देवताभ्यो नमः. श्री गुरुदेव दत्त देवताभ्यो नमः. श्री हरिनाथ देवताभ्यो नमः. श्री हरिदत्तनाथ देवताभ्यो नमः. समस्त देवताभ्यो नमो नमः. तुमचं रक्षण तुमचं रक्षण तुमचं रक्षण. आजचा आपण हा ठरवलेला कार्यक्रम म्हणजे आमच्या बालपणीची झालेली पुनरावृत्तीच. ती तंतोतंत मांडली आहे दक्ष, सुगृहिणी आणि उत्कृष्ट सासूबाई अशा अनेक प्रेमळ पदव्या संपादन करणारी सौ अलकाताई व सहभागी लाडोबा अनघा. आई, अहो बघितलीत काय बातमी? आजपासून 21 दिवस कर्फ्यू लागू आहे, म्हणजे लॉकडाऊन आहे पूर्ण. घरातून कुठेही बाहेर जायचं नाही, काही करायचं नाही. अरे ठप्प आहे सगळं आता. बापरे, पूर्ण 21 दिवस बंद. काय करायचं आता? अगं पण सांगते तुला, ह्याच्यावरनं मला एकदम आठवण झाली. आमच्या लहानपणी ना आम्ही आजोळी जात होतो. आता हे तुमचे 21 दिवस तू म्हणतीयस, पण तुम्हाला कितीतरी घरात राहून सुविधा तरी आहेत ग. लाईट आहे, फॅन आहे, TV आहे करमणुकीला, कामासाठी कॉम्प्युटर आहे. त्या काळात की नाही खरंच काही म्हणजे काही नव्हतं. आमचं आजोळचं गाव तुला थोडंसं सांगते ना थोडक्यात. सांगा की. तर कोल्हापूर जिल्ह्यातलं गडहिंग्लज तालुका आहे. तिथे कडगाव नावाचं अत्यंत खेड आहे. आजही ते अविकसितच गाव आहे. त्या गावामध्ये पण आमचं आजोळ असल्या कारणानं आम्हाला सगळ्या लहान मुलांना जाण्याची ओढ मात्र असायची. वार्षिक परीक्षा झाली ना की शेवटचा पेपर केव्हा संपतोय आणि आम्ही आजोळी जातोय. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे लगेच जायचो. मोठ्या मावशीची मुलं, मोठ्या मामांची मुलं आणि आम्ही दोघी बहीण. आणि सगळेजण आम्ही जेव्हा कडगावला जात होतो ना तर लगेच दुसऱ्या दिवशी जायचो. आणि त्या घराचं तुला एक वर्णन करून सांगते. कसं तर दिंडी दरवाजा म्हणजे लाकडी मोठा दरवाजा, मोठ्याच्या मोठं अंगण, पहिल्यांदा गवताची गंजी ठेवलेलं मोठं एक खोली, त्याच्यानंतर गोठा असायचा गाई म्हशींचा, मोठ्याच्या मोठा सोफा, त्याच्यानंतर पुन्हा अनेक 10-12 खोल्या, त्याच्यानंतर स्वयंपाकघर. मग पूर्वी बाथरूम म्हणत होते, न्हाणी घर होतं. आणि चूल पेटवायची, त्यामुळे जळण बिळण ठेवायला सगळं तिकडं त्या बाजूला एक ती खोली. आणि पुन्हा पाठीमागं परसू, विहीर, पारिजातकाचं झाड. असं इतकं सुंदर, खरंच जुनं पण फार सुंदर होतं. माणसं म्हणलीस तर किती. आजी आजोबा, माझ्या 2 मावश्या लग्न व्हायच्या होत्या, त्या 2 मावश्या, 2 मामा, आणि घरात गडी रयत शेत होतं, त्यामुळे शेतातले रयत बियत त्यांची ये जा, असं 15-16 माणसांचं घर. आणि आम्ही त्यात ही सगळी मुलं 10-12 जण मिळून जाणार. आणि पूर्ण उन्हाळा सांगते, एकदा वाड्याच्या आत गेलं की पुन्हा काही बाहेर यायचं नाही, पूर्ण तिथंच. तुम्ही आता हे 21 दिवस म्हणताय ना, तर आम्ही आता जूनची शाळा सुरू होईपर्यंत तिथे राहत होतो. आणि काही नाही ग, लाईट सुद्धा नव्हते. संध्याकाळी 7 नंतर कंदील, चिमणी याची सोय, आणि स्वयंपाकाला चूल. आणि आजी आमची 12 माही 16 स्वयंपाक करणार. त्यामुळे आमची मदत म्हणजे काय, अगदी किरकोळ. आधी येणार काय लहानपणी आम्हाला, आणि ते सगळं असं चालायचं. तर आम्ही मग दिवस कसा घालवायचं सांगते. तर मावश्या 2 ज्या होत्या त्यांना आम्हाला सगळ्यांना सांभाळायची व्यवस्था दिलेली असायची. त्या का तसं करायच्या, कारण एवढे आम्ही सगळे एकत्र आलोय, भांडायला नको, गुण्यागोविंदांना राहायला नको का सगळ्या भावंडांनी, म्हणून आम्ही तिथं बसायचो.
तर मग ती काय करायची सकाळपासनं बैठे खेळ वगैरे सगळे आमच्याकडे तिथं असायचे. म्हणजे कसे पत्ते, दोऱ्याच्या उड्या, गजगे किंवा बिट्ट्या त्या खेळायच्या, काच कवड्या खेळायच्या, असं सगळे बैठे खेळ पण असायचे. आणि सकाळी थोडं थोडं मदत इकडं तिकडं केर काढ, कुठं काय कर असं मदत पण करायची. कुठं फुलं आणून दे पूजेला, अशी बारकीसारखी कामं करायची. आणि हे दुपारी करायचं. आणि दुपार झाल्यानंतर ही मोठी मंडळी जराशी दमलेली असायची, ती सगळी झोपायची. तर ती झोपल्यावर तिथे एक माळा होता आणि त्या माळ्यावर आम्ही सगळी मुलं जमायचं. आणि करायचं काय माहितीये काय, प्रत्येकाला येत असलेली कलागुण जे आहेत त्या कलागुणांचं प्रॅक्टिस करत बसायचं. आणि ते लपून. अरे का लपून करायचं, कारण ह्या सगळ्यांना दिसेल ना आम्ही काय करतोय ते, असं ते प्रॅक्टिस करायचं म्हणजे थोडक्यात सरप्राईज. बस असं आम्ही दोघी सगळे मिळून वर प्रॅक्टिस करायचं. आणि असं एप्रिल मे जून 7ला शाळा सुरू व्हायची तोपर्यंत आम्ही सगळं वाड्यात आमचं हे सगळं सुरू असायचं. आणि मग माळ्यावर आमची जेव्हा अशी तयारी चालू असायची त्यावेळेला नंतर आणि खेळ वेळ दुसरे पण असायचे की तुला कदाचित माहित पण नसतील. लपंडाव सारखा एक खेळ, जे खांब्यावर धरून खांबा खांबा खेळायचा खेळ, असे काही वेगवेगळे खेळ सुद्धा आम्ही खेळत होतो. म्हणजे वेळ कसा अगदी मजेत जायचा. आणि एवढं सगळं असताना केली. आणखीन तुला सांगण्याची गंमत म्हणजे दोन्ही मावशांनी आम्हाला काय केलं होतं, प्रत्येकाला एक एक वही पेन दिलं होतं. कशासाठी दिलं होतं, तर दिवसभर तुम्ही काय काय करताय, कसं वागताय, व्यवस्थित आहे की नाही, आणि तो दिवसभर जे आहे ती दिनचर्या प्रत्येकाने लिहायची. अरे वा. आणि ती दिनचर्या जी लिहिलेली असायची ना त्याच्यामध्ये मग आपण आपल्या चुका देखील कबूल करायच्या. हा मात्र की माझ्या हातनं हात चुकलं, मी ह्या भावाबरोबर आज जराशी भांडले, मी जरासं त्याचं ऐकलं नाही वगैरे, असलं सुद्धा सगळं त्यात लिहायचं. आणि त्यानुसार ती मार्क द्यायची. 2 महिन्यानंतर त्या मार्कांची बेरीज करून कोण सगळ्यात चांगलं वागलं हे सांगायचं. आणि मग आमच्या आजी आणि नाना आजोबा त्यांच्याकडनं आम्हाला काही ना काही बक्षिसं दिली जायची. असं तिथल्या तिथं करमणुकीचं साधन. आणि आता मगाशी म्हटलं ना मी तुला, माळ्यावर आम्ही सगळं कार्यक्रम करत होतो. तर जेव्हा आमची सुट्टी संपत यायची ना त्यावेळेला काय व्हायचं की आमची आई, मोठी मावशी, मामा मामी वगैरे हे सगळे आम्हाला पुन्हा नेण्यासाठी यायचे. मग आल्यानंतर मग मात्र आम्ही साडीचे पडदे बिडदे टाकायचे करायचे. आणि मग तिथं पडदे टाकून आम्ही आमचं गॅदरिंग करायचं. गॅदरिंगमध्ये काय करायचं, नाच गाणं गोष्टी सगळं असायचं त्याच्यामध्ये. प्रत्येकाला येईल ते करायचं. आणि सांगायचं म्हणजे संगीत तबला बिबला काही नसायचं, ताटं वाटं वगैरे सुद्धा आम्ही वाजवायला घेत होतो. आणि काय काय गाणी अशी असायची की म्युझिक तोंडानं म्हणता यायचं. येऊ कशी तशी मी नांदायला, हो येऊ कशी तशी मी नांदायला, हे गाणं आहे ना त्याच्यामध्ये म्युझिक आहे बघ, असं तोंडानं सुद्धा म्हणायचं. असं सगळं करत 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 ते गॅदरिंग सुद्धा त्यावेळेला करायचं. आणि तुम्ही म्हणता 21 दिवस, अशी कित्येक दिवस बघत आहे, जवळजवळ 3 महिने. हा जवळजवळ 3 महिने आम्ही वाड्याच्या बाहेर, कारण गावात बाहेर जाण्यासारखं काही नव्हतंच ग, वाड्याच्या आतच सगळं. त्यामुळे एवढा काळ आमचा जातोय असं कधी वाटायचं नाही. आणि ह्या 15-20 जणांचं आजी आमची आम्हाला सगळ्यांना कशी करून घालत होती आत्ता कळते, कशी घालत होती कळायचं सुद्धा नाही. कारण आमची सगळी हौस मौज व्हायची. दही दूध तूप लोणी भरपूर असायचं. आंबे घरचे असल्या कारणानं त्या आंब्याचं सुद्धा प्रचंड वेगवेगळे प्रकार ती करून आम्हाला घालायची. संध्याकाळी आम्ही केळाच्या पानावर हातात भाकरी घ्यायची. आत्तासारखं इडली डोसे असं सारखं नव्हतं ग, त्यामुळे मग त्याच्यात भाकरी घ्यायची, लोण्याचा गोळा आणि लोणची वेगवेगळी अशी आम्ही संध्याकाळी सगळी भावंड मिळून भाकरी सुद्धा खात होतो. हातावर भाकरी दिसली बरं का आत्ताही. अगं खरंच तसं छान, म्हणजे मी वर्णन करते ना, मी अनुभवले ना हे. आणि मग ते सगळं झाल्यानंतर जेव्हा सुट्टी संपायची की नाही तेव्हा आम्ही दळणवळण फार नव्हतं, एसटी ती चुकू नये म्हणून वेळेत जाऊन उभं राहायचं. आणि मग तिथनं तीच एसटी दारावरनं आमच्या परत जायची. मग आम्ही सगळे गाडीत बसलेलं असायचं ना त्यावेळेला ती गाडी दारावरनं जेव्हा जायची त्यावेळेला सगळं वाड्यातले लोक दारामध्ये आम्हाला टाटा करायला उभे राहिलेले असायचे. आमचे डोळे भरून यायचे आणि त्यांचे देखील डोळे भरून यायचे. आणि असं आम्ही परतीच्या प्रवासात यायचो. तर तिथनं आम्ही खरंच काय घेऊन येत होतो, तर माणसाचं प्रेम आणि संस्काराची शिदोरी, ही दोन्ही आम्ही बरोबर घेऊन आमच्या गावी परत येतो. हे आता एकदम कशाने आठवलं, 21 दिवसावरून आठवलं ग. इतका काळ आम्ही एका वाड्यात कसा घालवत होतो कुणास ठाऊक. आमच्या ग्रुप मधला सगळ्यात छोटा कलाकार पिट्टू, आपण ओळखला असणार. अत्यंत लाडकं असं आमचं पहिलं नातवंड युक्ता. तिची ही उत्तम लेखन कला
गोष्टी रूपात आपल्यासाठी खास. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव युक्ता आहे. आज मी तुमच्यासमोर एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. तर गोष्टीचं नाव आहे शूरवीर कमला. टन 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 शाळेची घंटा वाजली. क्षणभरातच मुलं गेटच्या बाहेर आली. रोजप्रमाणे संध्याकाळचे 5 वाजताच मुलं पटापटावरून वडाच्या झाडाखाली कट्ट्याखाली येऊन बसली. आरू, सरू, मनू, शौर्या, जान्हवी व चैतन्य ही ठराविक मुले. ही काही मुले अभ्यास उरकून आजोबांची गोष्ट ऐकायला यायची. तितक्यातच काठी टेकवत टेकवत आजोबा कट्ट्यावर येऊन बसले व म्हणाले, आजच्या गोष्टीचं नाव शूरवीर कमला, व सांगायला सुरुवात केली. वानरखेडे नावाचे एक खेडेगाव होते. त्याला वानरखेडे म्हणत असत, कारण त्या खेड्यात खूप वानर असत. याच खेड्यात कमला नावाची एक छोटीशी मुलगी राहायची. कमला फार शहाणी मुलगी होती. ती आईबाबांचा खूप आदर करायची. एका दिवशी काही कामाने तिच्या आईबाबांना तिला घरी सोडून जावे लागले. वानरखेडे जंगलात होते. कमला जेवत असताना तिला डरकाळीचा आवाज आला. ती जराशी घाबरली. तिने हळूच खिडकीतून वाकून बघितले तर घराच्या बाहेर एक वाघ फिरत होता. सगळे घरात पळाले, पण कुणाचे तरी बाळ बाहेर रडत होते आणि वाघ त्याभोवती फिरत होता. कमला मनातल्या मनात म्हणाली, अरे बापरे, हे बाळ एकटेच आहे, आपल्याला याला वाचवायला हवं. कमलाने चूल पेटवली, एक लाकूड उचलले व वाघाला दाखवले. तिने ती आग पसरवली व वाघ पळाला. तिने बाळाला शांत केले व आग पटकन विझवली. तिच्या शूरपणामुळे बाळ व खेडे वाचले. आल्यावर तिच्या आईबाबांना हे सारं ऐकलं व तिला शाबाशी दिली. म्हणून म्हटलं जातं, वेळ येईल तेव्हा आपण शूरपणा दाखवावा. मुले गोष्ट ऐकून घरी परतली. थँक्यू फ्रेंड्स. निर्मल स्वभावाचा, हुशार व जन्मजात कवी मनाचा असणारा चैतन्य दादा सादर करतोय. नमस्कार. तर आज आपण बघतोय की सगळे आपल्या आपल्या घरात बंदिस्त झालेले आहेत आणि हा माणूस कितीही हुशार म्हटला तरी एक शेवटी प्राणी आहे. तर हा प्राणी जेव्हा विचारमंथन करायला लागतो, कारण ती ताकद दिली आहे आपल्याला देवानं, सो जे विचारमंथन तो करायला लागतो त्या विचारमंथनावर एक कविता सुचलेली आहे. तर ती सादर करायची इच्छा आहे. तर हे आपण सुखाच्या पाठीमागं नेहमी धावत असतो, त्याचा शोध घेत असतो. त्यामुळे कवितेचं नावही शोध आहे. शोध. आर्तता डोळ्यातलीही, आर्तता डोळ्यातलीही का कुणा कळणार आहे? भावनांच्या ढगफुटीला पापणी मिळणार आहे. पोट भरण्या वाचून काही, पोट भरण्या वाचून काही प्रश्न का पडणारा आहे? मग सुखाचा शोध माझा का कसा फळणारा आहे? मग सुखाचा शोध माझा का कसा फळणारा आहे? शृंखला माझीच कृत्ये, शृंखला माझीच कृत्ये, बंदी मी कारागृही. भटकून जरी मी पाहिले, मुक्त मज वाटे नाही. भटकून जरी मी पाहिले, मुक्त मज वाटे नाही. देह मोकळा चित्तबद्ध, देह मोकळा चित्तबद्ध काय मग घडणार आहे? मग सुखाचा शोध माझा का कसा कळणार आहे? वर्दळी मी धावतो, वर्दळी मी धावतो, पैशांमध्ये मी मावतो. वर्दळी मी धावतो, पैशांमध्ये मी मावतो. गरज माझी भागवाया, निसर्गावर कावतो. गरज माझी भागवाया, निसर्गावर कावतो. जाणवे हे क्षणोक्षणी, जाणवे हे क्षणोक्षणी, तरीही मी भुलणार आहे. मग सुखाचा शोध माझा
का कसा फळणारा आहे? भावनांचे विचारांचे वरदान मजला लाभले, भावनांचे विचारांचे वरदान मजला लाभले. भोगण्या फूस लावती, भोगण्या फूस लावती, विषय हे भले भले. होत राहिलो गुलाम त्यांचा, होत राहिलो गुलाम त्यांचा, आणिही होणारा आहे. होत राहिलो गुलाम त्यांचा, आणिही होणारा आहे. मग सुखाचा शोध माझा का कसा फळणारा आहे? मग सुखाचा शोध माझा का कसा फळणारा आहे? मी मुक्या जंतू जीवांचा, मी मुक्या जंतू जीवांचा स्वयंघोषित राजा. आज अडकुनी माझ्याच घरी सिद्ध झालो मी खुजा. मी मुक्या जंतू जीवांचा स्वयंघोषित राजा, आज अडकून माझ्याच घरी सिद्ध झालो मी खुजा. शरण जाण्याची सुप्त खूण, शरण जाण्याची सुप्त खूण कधी मला कळणार आहे? मग सुखाचा शोध माझा का कसा कळणार आहे? या विचार मंथनानंतर शेवटी एक आशेचा किरण प्रत्येकाला असतोच, आणि त्याबद्दल हा मनुष्य प्राणी म्हणतोय, वळून मी बघू शके पाऊल खुणा माझ्या तरी. मागे वळून आपल्या चुकांकडे बघू शकतो, ही ताकद माणसाला मिळालेली आहे. वळून मी बघू शके पाऊल खुणा माझ्या तरी, संधी मजला लाभते रोज बघण्या अंतरी. संधी मजला लाभते रोज बघण्या अंतरी. वासना लांघून जर मी, वासना लांघून जर मी प्रेम बरसणारा आहे. वासना लांघून जर मी प्रेम बरसणारा आहे, तर कदाचित माझा शोध हा फळणारा आहे. तर कदाचित माझा शोध हा फळणारा आहे. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी. सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. खरंच आपल्याला सर्वांना अत्यंत आदर असणारं असं हे सैनिक दल आणि त्यांच्या सेवेत रुजू झालेला डॉक्टर सुश्रुत त्याच्या व्यस्त जीवनातून आपल्या कार्यक्रमाला प्रतिसाद देऊन त्यानं म्हटलेली मस्त गाणी. तू है वही दिल ने जिसे अपना कहा. तू है जहां मैं हूँ वहां, अब तो ये जीना तेरे बिन है सजा. मिल जाए इस तरह दो लहरें जिस तरह, ओ मिल जाए इस तरह दो लहरें जिस तरह, फिर हो ना जुदा हाँ ये वादा रहा. तू है वही दिल ने जिसे अपना कहा. तू है जहां मैं हूँ वहां, अब तो ये जीना तेरे बिन है सजा. ओ मिल जाए इस तरह दो लहरें जिस तरह, ओ मिल जाए इस तरह दो लहरें जिस तरह, फिर हो ना जुदा हाँ ये वादा रहा. म्यानातून उसळे तलवारीची पात, म्यानातून
आतून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसावनी उठले शेले, रिकिबीत टाकले पाय झेलले भाले. उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. I've been reading books of old, the legend and the myth, Achilles and his gold, Hercules and his gifts, Spider-Man's control, and Batman with his fist. Clearly I don't see myself up on the list. She said, where you wanna go? How much you wanna risk? I'm not looking for somebody with some superhuman gifts, some superhero, some fairy tale bliss, just something I can turn to, somebody I can kiss. I want something just like this, do-do-do-do-do-do. I want something just like this, do-do-do-do-do-do. I want something just like this. माहेरची अनु आणि सासरचीही अनुच अशी पुणेकर बाई. तिनं मजेशीर केलेली ही पाककृती पाहूया आणि तिच्याकडेच आपण सगळे खायलाही जाऊया. हा बिस्किटचा चुरा आहे, ही कॉफी आहे, दूध, साखर आणि एक ग्लास आणि काटा चमचा. आपण बनवूया आज बिस्किटचा मग केक. आपण त्यात सगळं बिस्किट घालून घेऊया. हे कुठलं पण बिस्किट चालतं आहे, कुठला पण बिस्किट असलं तरी त्याचा फक्त आपल्याला मिक्सरवर चुरा करून घ्यायचा. आणि आपल्याला त्याच्यात कॉफी घालायची आहे. जर एखादा बोर्नविटा किंवा कुठला केक सेन्स फ्लेवर असेल तर ते पण चालेल. माझ्याकडे कॉफी आहे, त्याच्यात कॉफी घालायची आहे. त्याच्यात आपल्याला दूध घालायचं आहे. दूध आपण बघत घालायचं आणि मेन म्हणजे त्याच्यात लम्प्स होऊ नयेत, गाठी होऊ नयेत म्हणून आपल्याला यूज करायचा आहे काटा चमचा. आपण थोडं बघत दूध घालायचं आहे, अजून थोडंसं दूध लागणार. अजून थोडं दूध लागेल. आपल्याला घेऊया मायक्रोवेव्ह. आपला मग केक रेडी आहे, आपण बघूया. रेडी झाला मग केक. कपकेक व्यवस्थित झाला का बघायसाठी आपण एकतर त्याच्या टूथपिक ट्राय करू शकतो, नाहीतर काटा चमचा. आपण बघू झाला का. मग केक एकदम परफेक्ट झाला आणि एकदम मोकळा पण झाला आहे, कारण तो दिसतोच आहे कपाच्या बाजूने पण सुटला आहे कडेनं, त्यामुळं रेडी टू ईट. आता आपल्या चरवणाची जबाबदारी समर्थपणे पेळण्याची जिनं घेतली हमी, अशी आपली जान्हवी सादर करते नृत्य आविष्कार.
गुस्ताखियाँ माफ हो आँखों की गुस्ताखियाँ माफ हो एक टुक तुम्हें देती है जो बात कहना चाहे जुबान तुमसे ये वो कहती है आँखों की शर्मो हया माफ हो देख के छुपती है उठी आँखें जो बात न कह सकी छुपी आँखें वो आँखों की गुस्ताखियाँ माफ हो जिच्या नावातच दडले संगीत, माझ्या दवाखान्यातील पॅथॉलॉजी सेवा सांभाळणारी हसरी बहीण सौ संगीता मधुर आवाजात सादर करते एक मशहूर गाणं. ऐकूया. अजीब दास्तां है ये कहाँ शुरू कहाँ खत्म ये मंजिलें है कौन सी न वो समझ सके न हम अजीब दास्तां है ये कहाँ शुरू कहाँ खत्म ये मंजिलें है कौन सी न वो समझ सके न हम ये रोशनी के साथ क्यों दुआ उठा चिराग से ये रोशनी के साथ क्यों दुआ उठा चिराग से ये ख्वाब देखती हूँ मैं कि जब पड़ी हूँ ख्वाब से अजीब दास्तां है ये कहाँ शुरू कहाँ खत्म ये मंजिलें है कौन सी न वो समझ सके न हम मुबारक है तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए मुबारक है तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए किसी के इतने पास हो कि सबसे दूर हो गए अजीब दास्तां है ये कहाँ शुरू कहाँ खत्म
ये मंजिलें है कौन सी न वो समझ सके न हम। किसी का प्यार लेके तुम नया जहां बसाओगे, किसी का प्यार लेके तुम नया जहां बसाओगे। ये शाम जब भी आएगी तुम हमको याद आओगे। अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी न वो समझ सके न हम। आता आपल्या समोर येत आहेत ज्यांचा बुद्धीचा व्यासंग प्रगाढ आहे, अलौकिक भूगोल ज्ञान आणि सतत अपार कष्ट करण्याची तयारी. प्रसंगी पेशंट आजोबांना जेवायला घालून गावी पाठवणारे असे माझे बाबा. त्यांचा आवडता छंद म्हणजे वाचन. त्याचाच भाग घेऊन आपल्या समोर ते काहीतरी वाचून दाखवणार आहेत. नमस्कार, मी माननीय थोर लेखक पु ल देशपांडे यांच्या लिखाणातले एक थोडेसे कथन वाचून दाखवणार आहे. वा. लोकमान्य आणि आम्ही. पु ल देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे हे फक्त प्रौढ मुलांसाठी आहे. मुलांनो, आमचे एक वैशिष्ट्य आहे, जुलै महिन्याची अखेर झाली की आम्ही एकाएकी टिळकमय होऊन जातो. जानेवारीच्या 27 तारखेपासून ते 30 जानेवारीपर्यंत गांधीमय. भारतीय श्राद्ध संस्कृतीने वर्षातले 12 महिने आमची ही अशी कोणी ना कोणी मय होण्याची उत्तम सोय करून ठेवली आहे. त्यामुळे आमच्या पंचांगात तिथीपेक्षा पुण्यतिथीला जास्त महत्व. शिवाय बर का मुलांनो, आपल्या थोर संस्कृतीत जिवंतापेक्षा मृताला जगवीत ठेवण्याला अधिक महत्व असल्यामुळे आमचे हे वागणे भारतीय संस्कृतीच्या परंपरेतल्या दुव्याला स्मरूनच चाललेले असते. त्यामुळे आम्हाला जर कोणी पंढरीच्या दिंडीत अंगभर अबीर बुक्का आणि गुलाल माकून नाचताना पाहिले आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलांच्या पुण्यतिथीच्या प्रसंगी सकाळी चहा पिता पिता अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला करताना ऐकले किंवा सावरकर पुण्यतिथीला गाय हा एक उपयुक्त पशु असल्याची आसपासच्या लोकांना आठवण करून दिल्याच्या 8व्या दिवशी भर रस्त्यात गोमूत्राचे शेपूट डोळ्यावर फिरवताना पकडले तरी आम्हाला त्याची खंत वाटत नाही. कारण वर्षभर आम्ही एकदा या तर एकदा ह्या अशा विचाराने प्रभावित होऊनच जगत असतो. किंबहुना आम्हाला नुसते जगणे जमलेच नाही. प्रभावित होणे हा आमचा उपजूत गुण आहे. कोणी पुंडलिक वरदा म्हटले की आमचा हरी विठ्ठल आणि इन्किलाब म्हटले की जिंदाबाद हे आमचे 100% भारतीय धोरण आहे. भगतसिंग पुण्यतिथी आली की आपल्या हातात केपाचे पिस्तूल आणि गौतम बुद्धाच्या निर्वाण तिथीला आम्ही बिछाण्यातून अहिंसा परमो धर्मा म्हणूनच उठतो. देवा तुझीच भांडण नको म्हणून मारुतीला शनिवार, दत्ताला गुरुवार, अल्लाला शुक्रवार, ख्रिस्ताला रविवार असे आपल्या पूर्वजांनी थोर पूर्वजांनी वाटून दिले आहे. आम्ही मात्र वर्षातल्या सगळ्या पुण्यतिथ्यांना स्वतःलाच वाटून दिले आहे. त्यामुळे आमच्या तोंडून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे वगैरे ऐकले की शेजारी ओळखतात टिळक पुण्यतिथी आली. रेडिओ जसे दत्त दिगंबर ऐकली की लोक आज गुरुवार आहे हे ओळखतात, तसे किंबहुना आपले रेडिओवाले जसे पुण्यतिथीच्या दिवशी सकाळच्या सभेपासून ते शेवटच्या सभेपर्यंत बोटाला दर्भ बांधूनच असतात, तसेच आमचेही आहे. म्हणूनच आमचे वैशिष्ट्य विस्ताराने सांगावे लागत आहे. लोकमान्याने आम्ही म्हटल्यावर काही कुत्सित लोकांना ब्रह्मपुत्र नद आणि लेंडे होळ, हिमालय आणि गुलटेकडी, ओबेराय शेरटन आणि मामाकाने यांचे हॉटेल असल्या तुलना सुचत असतील, पण आम्हाला त्याची पर्वा नाही. तुकाराम बेजेच्या काळात आम्ही निंदकाचे घर असावे शेजारी हा अभंग शेजारी नाना अडुसळ्याच्या देखत म्हणतो.
इतकेच नव्हे तर ते कचेरीला जायला निघाले की तुका म्हणे ऐसा नरा मोजून माराव्या पैजारा, ही ओळ तुकाराम बीस ते नाथ षष्टीपर्यंत न चुकता त्यांना ऐकवतो. त्या काळात आमच्यात तुकोबा संचारतात, तसे ह्या काळात लोकमान्य. तेव्हा लोकमान्याने आम्ही म्हटल्यावर कुचितपणे कोणी हसले म्हणून आमच्यावर परिणाम होणार नाही. हा लोकमान्य पुण्यतिथीचा पर्व काळ आहे. मुलांनो, जुलै सरत आलेला आहे. 1 ऑगस्ट पुढ्यात येऊन टाकली आहे. चिमुकला बाळ गंगाधर तेजस्वीपणाने म्हणाला, गुरुजी, ती शेंगाची टरफले मी टाकलेली नाहीत, मी ती उचलणार नाही. हे वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्राथमिक शाळेतल्या लोकमान्य वक्तृत्व स्पर्धेत उच्चारले जात आहे. लायब्ररीतली टिळक चरित्रे, आठवणी, गीतारहस्य वगैरे पुस्तके गायब झाली आहेत. लोकमान्यांची चतुःसूत्री, गीतारहस्य, तिलकर्म, लोकमान्य आणि आगरकर अशा विषयावर भाषणे होत आहेत. लोकमान्य पुण्यतिथीच्या दिवशी गोपाळगाव आगरकरांच्या चुका दाखवून आणि आगरकर पुण्यतिथीला बळवंतराव टिळकांच्या चुका दाखवून हा बालगोपाळ काला साजरा करायचा असतो बरं का मुलांना. 1 ऑगस्टच्या टिळकांच्या उंच समुद्रावरच्या पुतळ्यांना हार घालायचा असल्यामुळे निरनिराळ्या नगर आणि महानगरपालिकेतले बंबवाले आपापल्या बंबाची शिडी नीट खालीवर जाते की नाही हे तपासून पाहून त्या चाकात वंगण वगैरे घालून साफसफाई करत आहेत. कुठल्याशा शहरात आगीच्या बंबाची वर गेलेली शिडी खाली न आल्यामुळे तिथले महापौर लोकमान्य पुतळ्याच्या गळ्यातल्या हारासारखे त्या शिडीच्या टोकालाच खूप वेळ लटकत असल्याचे आम्ही ऐकले होते. सारांश, वातावरणात कसे लोकमान्य भरून राहिलेले असताना आम्ही प्रभावित झाल्याशिवाय कसे राहणार? मग आमची तुलना कुठे तो हिमालय, कुठे तो गुलटेकडी, किंवा कुठे तो नरकेसरी आणि कुठे तुम्ही म्हणजे आम्ही नरउंदीर अशा थाटात केली तरी आम्ही यत्किंचितही विचलित होणार नाही. उंदीर तर उंदीर. मुलांनो, जाळ्यात सापडलेला सिंह, उंदीर ही इसापाची गोष्ट वाचा. नायकाच्या जीवनातली गुंतागुंत चक्क दात वापरून सोडवलेली दुसरी साहित्यकृती आम्हाला ठाऊक नाही. आम्ही एकदा नव्हे तर सहस्त्रदा सांगतो की आम्ही श्रद्धाळू आहोत. मुलांनो, श्रद्धाळू हा झोपाळू, विसराळू, खाजाळू यांच्यासारखा मूळ शब्दात आळू घालून केलेला उपहासात्मक शब्द नाही. उपासात्मक म्हणजे काय ते गुरुजींना विचारा, त्यांना सांगता येणार नाही. त्यामुळे तुमची करमणूक होईल. ते तुम्हाला रताळी, शिंगाडे वगैरे शब्द सांगतील. ते उपासात्मक नसून उपासात्मक आहेत हे लक्षात ठेवा. आमच्या श्रद्धेमुळे आम्हाला जे लाभते त्याची कल्पना देव न मानणाऱ्या आगरकरवाद्यांना येणार नाही. टिळक पुण्यतिथीच्या काळात आगरकरांची लगोरी कशी उडवायची असते हे आता तुमच्या ध्यानात आले ना मुलांनो? या तथाकथित बुद्धिवतांना देवात दगड दिसतो, आम्हाला दगडात देव दिसतो. बच्चेराव, ताली बजा. मस्त. आमच्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व, वयानं लहान पण कीर्तीने महान अशी माझी छोटी बहीण सौ वैशाली, तिच्याकडे असलेल्या अनेक उत्तम कलागुणांपैकी केलेली एक कला म्हणजे तिचं काव्य गायन. ते स्वरचित व विषय तर अप्रतिम. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे घर. पसरट त्रिकोण खाली चौकोन आयताचे दार, पसरट त्रिकोण खाली चौकोन आयताचे दार, पाटीवरची घर संकल्पना आता जुनी झाली फार, पाटीवरची घर संकल्पना जुनी झाली फार. तरीही प्रत्येकाला थांबायला एक घर लागतच, तरीही प्रत्येकाला थांबायला एक घर लागतच. चटके खाताना थकलेला जीव थोडा विसावा मागतच. आता कक्षा साऱ्या रुंदावल्या, कक्षा साऱ्या रुंदावल्या, छप्पर झालं विशाल. आता कक्षा साऱ्या रुंदावल्या, छप्पर झालं विशाल. भिंती गेल्या लांब लांब, लोळत राहाल खुशाल. मोठ्या अशा घरात राहिले का हो घरपण, मोठ्या अशा घरात राहिले का हो घरपण. ढीगभर खोल्या रिकाम्या फिरत असतात तिघजण, ढीगभर खोल्या रिकाम्या फिरत असतात तिघजण. सुख मग शोधायचं सगळं ऑटोमॅटिक सुखात, सुख मग शोधायचं सगळं ऑटोमॅटिक सुखात. वार्तालाप मोजकात गुंतले तिघ बुकात. ओढ नाही नात्याची नाही चेष्टा खोडी, ओढ नाही नात्याची नाही चेष्टा खोडी. तीळ वाटून खायची मिळणार कशी गोडी, तीळ वाटून खायची मिळणार कशी गोडी. सुखातला आनंद दुःखातली वेदना कुणाशी तरी वाटून घ्यावी,
सुखातला आनंद दुःखातली वेदना कुणाशी तरी वाटून घ्यावी म्हणून तर घरपणामध्ये घराला मोठी माणसं हवी. घर म्हणजे नात्यांची मस्त असते गुंफण. घर म्हणजे नात्यांची मस्त असते गुंफण. दुनिया फिरू दे भोवती आपल्याला सुरक्षित कुंपण. दुनिया फिरू दे भोवती आपल्याला सुरक्षित कुंपण. गरगर फिरून पडताना घरच सावरतं तोल. गरगर फिरून फिरताना पडताना घरच सावरतं तोल. तुमच्या साऱ्या गतीचं घरालाच असतं मोल. तुमच्या साऱ्या गतीचं घरालाच असतं मोल. हसताना हसतं घर नाचतानाही धरतं फेर. हसतानाही हसतं घर नाचतानाही धरतं फेर. गालावरचं अश्रू पुसतं आणि संकटाला बनतं सव्वा शेर. 2 रूम किचन मोठा बंगला माणसासारं सोड. 2 रूम किचन मोठा बंगला माणसासारं सोड. भिंती असू द्यात कितीही अरे घर माणसांनीच जोड. भिंती असू द्यात कितीही घर तेवढं माणसांनीच जोड. म्हणून तर घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती. म्हणून तर घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती. जन्मानंतर हसेल जे आणि अश्रू ढाळेल अंती. जन्मानंतर हसेल जे अश्रू ढाळेल अंती. धन्यवाद. भावी इंजिनियर, हळूवार मनाची माझी बहीण, मनाशी हितगुज करणारी माझी सखी प्रणवती सादर करीत आहे.
बेंडसे. खरंच नावाप्रमाणे गोड आवाज असणारी जी टीव्ही स्टार आहे. अनेक बक्षिसे मिळवलेली अत्यंत गुणी गायिका नवोदित आहे. पण कमी वेळात खूप पुढे आलेली ही माझी भाची. तिच्या मधुर स्वरात ऐका ज्ञानदेवांची उत्तम रचना. विश्वाचे आर्ता माझ्या मनी प्रकाशले. विश्वाचे आर्ता माझ्या मनी प्रकाशले. अवघीची झाले देह ब्रह्म. अवघीची झाले देह ब्रह्म. विश्वाचे आर्ता माझ्या मनी प्रकाशले. आवडीचे वालभ माझे कोंदाटले. आवडीचे वालभ माझे कोंदाटले. नवल देखिले नभाकार गे माये. गे माये विश्वाचे आर्ता माझ्या मनी प्रकाशले. अवघीची झाले देह ब्रह्म. अवघीची झाले देह ब्रह्म. विश्वाचे आर्ता माझ्या मनी प्रकाशले. माझ्या मनी प्रकाशले. माझ्या मनी प्रकाशले. जरा जरा दहकता है महकता है आज तो मेरा तन बदन. मैं प्यासी हूँ मुझे भर ले अपनी बाहों में. जरा जरा बहकता है महकता है आज तो मेरा तन बदन. मैं प्यासी हूँ मुझे भर ले अपनी बाहों में. मेरी कसम तुझको सनम दूर कहीं ना जा. ये दूरी कहती है बस मेरे आ जा रे. आपले ज्येष्ठ कोणाचाही वाढदिवस न विसरणारे, उत्साही, समाजसेवेचे व्रत जपणारे विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत असे आपल्यातील किशोर कुमार महेंद्र काका सादर करीत आहेत. चलती रहे जिंदगी तुम भी चलो हम भी चले चलती रहे जिंदगी. तुम भी चलो हम भी चले चलती रहे जिंदगी. ना ज़मीन मंजिल ना आसमां जिंदगी है जिंदगी. तुम भी चलो हम भी चले चलती रहे
पीछे देखे ना कभी मुड़ के राहों में हो झूमे मेरा दिल तुम्हें लेके बाहों में हो धड़कनों की जुबान एक कहे दास्तां प्यार की झिलमिल छाँव में पलती रहे जिंदगी तुम भी चलो हम भी चले चलती रहे जिंदगी। बहते चले हम मस्ती के धारों में हो गूंजे यही धुन सदा दिल के तारों में हो अब रुके ना कहीं प्यार का कारवां रही रुत के संग में ढलती रहे जिंदगी तुम भी चलो हम भी चले चलती रहे जिंदगी कोई मंजिल ना सुना जिंदगी है जिंदगी तुम भी चलो हम भी चले चलती रहे जिंदगी। अत्यंत बुद्धिवंत व उमद व्यक्तिमत्व ज्यांच्या सहजी बोलण्यात विनोदी रंग उधळत असतो असे आमचे अपसंगी भाऊजी त्यांनी आळवलेली ही धून ऐकूया. बाय. कुठलीही ट्रिप असो मस्त प्लॅनिंग करणारे, विविध ठिकाणांची माहिती काढावी त्यांनीच, धडपडून सर्वांना एकत्र करावं त्यांनीच, बँकेचे असो वा इतर काहीही काम असो मनापासून सदैव सहकार्य करणारे श्रीराम काका सादर करत आहेत
आयुष्यात प्रत्येकाला एकदा ना एकदा तरी दंतवैद्याची भेट घ्यावीच लागते. कधी दातदुखीमुळे तर कधी दाढदुखीमुळे. याच संदर्भात अलीकडेच माझ्या वाचनात आलेली एक विनोदी कविता सादर करीत आहे. किती एक दाढा निघाल्या दुखोनी, किती दात तेही गळाले हलोनी, मुखी अन्न ते चाविता चाववेना, बहु कष्टिता जेविता जेववेना. मना सज्जना दात सर्वे त्यजावे, अति आदरे दंतवैद्या नमावे. स्वये दंत उत्पाटना सिद्ध व्हावे, मना दातीचे दुःख सोशीत जावे. वदनी कवळी घेता नाम घ्या वैद्यजींचे, सहज पचन होते काम त्या गिळण्याचे. उदर भरविण्याचे जेवणे हेची कर्म, शरीर जगविण्याचे जाणीजे दंतमर्म. जय जय कवळीवान समर्थ. धन्यवाद. निसर्गप्रेमी, जंगलप्रेमी, सर्व कलांना आपलेसे करणारा तोही एक टीव्ही स्टारच आहे, ज्याचा नेचर फिल्मला अवॉर्ड मिळालाय, असा माझा हरीश दादा. व उत्तम कलेची साथ देणारी, चित्राच्या रंगातून स्वभावाशी समरस होणारी आदिती वहिनी यांनी एकत्र येऊन सादर केलेला हा उत्तम फ्युजन होम क्वारंटाईनमध्ये बासरीला 7 ग्लास चमच्याची. पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन. धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन. सूरज सा तेजस हो मेरा मन, मेरा मन. चंदा सा शीतल हो मेरा मन, मेरा मन. पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन. धुंधलाई आंखें जो भरमाया चित्त है, समझे ना मन को जब सत्य या असत्य है. चंचलता मोह से दूर रहे, अपने ही द्रोह से दूर रहे. करुणामय निर्भय हो मेरा मन, मेरा मन. पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन. धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन. मेरा मन, मेरा मन. मेरा मन, मेरा मन. हा आमचा बाल कलाकार ध्रुव. तो सध्या ऑस्ट्रेलियात आहे. आपल्यासाठी घेऊन येत आहे उत्तम गिटार वादन.
बुद्धिमत्ता असणारी, नाजूकशी, कोमल अशी आमची भावी इंजिनियर किती छान गाते हो. ऐकूयाच खरं. हवा के झोंके आज मूस मूस रूठ गए, गुलों की शोखियाँ जो भंवरे आके लूट गए. बदल रही है आज जिंदगी की शान जरा, इसी बहाने क्यों ना मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, सवार लूं, सवार लूं, है सवार लूं. हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियाँ जो भंवरे आके लूट गए. बदल रही है आज जिंदगी की शान जरा, किसी बहाने क्यों ना मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, सवार लूं, सवार लूं, है सवार लूं. बरामदे पुराने हैं नई सी धूप है, जो पल के खटखटा रहा है किसका रूप है. शरारते करे जो ऐसे बोलते ही कांपते से उसको नाम से मैं पुकार लूं, सवार लूं, सवार लूं, सवार लूं, है सवार लूं. माझा सगळ्यात मोठा भाऊ जो इतका सोशल आहे की आला सांगलीहून, पण कोल्हापुरातील महत्त्वाची ठिकाणे त्यानेच सांगावीत. उदाहरणार्थ उत्तम पडदे कुठे मिळतात, राजस्थानी धाबा कुठला चांगला, इत्यादी इत्यादी. असा योगेश दादा सादर करतोय. घन आठवणींचा कोसळतो अनिवार, क्षण स्मरती भिजरे कातर अन अलवार. तो माझ घरातील मिणमिणता अंधार, पदरात फाटक्या आईच्या काहूर. तो नव्या वहीचा वास, चाळीचे पान, ते जुने सवंगडी अन देहाचे भान. ह्या क्षणाक्षणांच्या काही रंगीत काचा, निवरात जपतो स्पर्शही दिव्यत्वाचा. आयुष्य नव्हे हा सापशिडीचा खेळ, कधी अमोल ठेवा, कधी थोडकी धूळ. आठवणींबद्दल कोणीतरी किती सुंदर लिहून ठेवले नाही. जेव्हा जेव्हा आठवणी येतात तेव्हा तेव्हा मला ही कविता नक्की आठवते. माझ्या आठवणींचा घन माझ्यावर बरसला, तसाच तुमच्या आठवणींचा तुमच्यावर बरसो हीच सदिच्छा. एक उत्कृष्ट आयुर्वेदाचार्य, गाण्याची आवड असणारी, स्ट्रॉंग पॉझिटिव्ह नेचरची, ती एक उत्तम खोडरबर आहे. खरंच नको ते सहज पुसून टाकण्याची वृत्ती असणारी टेक इट इझी पॉलिसी. माझी आई नव्हे तर माझी जिवलग मैत्रीण. लग जा गले कि फिर हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म मुलाकात
आता हिचं वैशिष्ट्य म्हणजे तिची स्मरणशक्ती, तिच्या त्या तारखा लक्षात ठेवणे, हे म्हणजे अगदी हरिमय बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासारखे आहे. अशी तल्लख बुद्धी असणारी अंगावाहिनी. नमस्कार रसिकांनो, कसे असात? घरातच असात ना? घरातच रवा. आता तुम्ही म्हणाल ह्या कित्या मालवणीत बोलूक लागला, तर मी सांगते, मालवणी काय तितकीशी अवघड भाषा नाही असा. विषय कसा असा, जरी मी फडणीसांच्या घरात सून म्हणून इलय तरी माझा मूळ ह्या मालवणीच असा आणि ता मी जोपासलंच आहे. त्यामुळे तुमका आता सांगते, मालवणी ही गोड भाषा, त्याचे बोल सोपे माका तुका. भाग्य माझा मी समजते मालवणी येता माका. मालवणातली लाल माती लाल टिळो हो कुंकवाचो, मातानी माती शब्दात निसतो, फरक आसा वेलांटीचो. वेलांटीच्या पदरात माया आईची कळता माका. भाग्य माझा मी समजते मालवणी येता माका. वेंगुर्ला मालवण देवगड कुडाळवाडी बांबुळी कळसुली नेरूर रारोंदा बोर्डवे वालावली. आईच्या कंठातली ही चमकणारी माणका. भाग्य माझा मी समजते मालवणी येता माका. मालवणी ही गोड भाषा बोल सोपे माका तुका. भाग्य माझा मी समजते मालवणी येता माका. काय मग कोकणी माणसाचा प्रेम कळता मा? येवा कोकण आपलोच असा.
के हे कौन करत आमच्या घरात सुप्रवेश केलेली सिद्धी वहिनी Start. तिच्या सुरेल आवाजात सादर हक्क करते. देता तुला साध जाते मना वेगळे हे प्रेम हे वेगळा सोहळा कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा चेहराही तूच माझा तूच माझा आरसा तुला पाहते रे तुला पाहते रे पाहिले मी तुला पाहताना मला पाहता पाहता हात ती दिला वेचताना वाटतो हा पारिजाता वासडा आणि माझा स्पर्श ज्याचे नाव सांगे केवडा तुला पाहते रे तुला पाहते रे. ज्येष्ठ भगिनी, आईनंतर जिच्याकडे आम्ही पाहतोय अशी अक्का, प्रसंगोचित शीघ्र काव्य प्रतिभा संपादन केलेली सौ मीराताई कशी वर्णन करते पहा या करोना स्थितीचं, आणि आश्वासनही देतीये आपल्याला साऱ्यांना हरीच्या अस्तित्वाचं. स्वाती कुलकर्णी. माझ्या कवितेचे नाव आहे बी पॉझिटिव्ह. काय म्हणावे काही सुचेना, काय म्हणावे काही सुचेना, जगताचे या गणित आगळे. महापुरातून तारून गेलो, कोरोनामधी विश्व बुडाले. महापुराने घरात तोडले, महापुराने घरात तोडले, कोरोनाने तया जोडले. आता आपण एकच करूया, यातून छानच मार्ग शोधूया. परिवारासह घरी राहूया, छंद नवे सारे पुरवूया. कर्मचारीही बहुत थकले, सर्वांसाठी घरी टेकले. बाळासाठी घरीच आई, मुक्तपणे गाते अंगाई. पालक सुटला नाही ओझे घरच्या अभ्यासाचे, नाही टेन्शन परीक्षेतले, नाही रिझल्टाचे. अलगद जातो पुढच्या वर्गा, काम नसे पेढ्यांचे. पोलीस, डॉक्टर, नर्स आणि कचऱ्यांची गाडी, दूध पाणी आणि दुकानदारही लष्करी आघाडी. लष्करास या सहकार्याने समाधान देऊया, देशासाठी झटणे हेची नाव तया देऊया. कामवालीही माणूस आहे, कामवालीही माणूस आहे, सुट्टी तिला देऊया. पगार घेण्यासाठी मात्र प्रेमे बोलावूया. परदेशामध्ये मुले आपुली, परदेशामध्ये मुले आपुली, एकच चिंता उरी. नको काळजी नकोच चिंता, पाठीस असता हरी, पाठीस असता हरी. धन्यवाद.